नमस्कार मित्रांनो, मी नागेश काळे. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, शेळ्या आता आपल्या सकाळी 10 वाजता चरून शेतामध्ये फिरून शेडवरती परत आल्या आहेत. तर आता दुपारी 2 वाजेपर्यंत शेळ्या ह्या आपल्या ठिकाणावर असतात. म्हणजे त्यांना जे काही त्यांनी खाल्लं व आराम करण्यासाठी त्यांना विशेष टाईम देण्यात येतो. शेळ्या मस्त शांत जवळपास 2.5 ते 3 तास आपण त्यांना आराम करण्यासाठी वेळ देतो. शेळ्या ह्या मग बघा कशा रवण करत आहेत, ते बसलेत आणि एकदम आरामात करत आहेत. तर शेळ्या जर चरून आल्यानंतर शेळ्यांचा आरामही झाला पाहिजे, कारण की शेळ्यांची जर ग्रोथ आपल्याला चांगल्या प्रकारे जर करायची असेल तर शेळ्यांना आराम देणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता काय करतात काही लोक, दिवसभर शेळ्या पूर्ण 4 ते 5 तास लगातार फिरवतात. त्यामुळं काय होतं, शेळ्यांची तब्येत पाहिजे तशी बनत नाही. सकाळी जर समजा आपण 1-1.5 तास आणि दुपारी 1-1.5 तास जर शेळ्या सोडल्या तर शेळ्यांची तब्येत ही चांगली बनते. कारण की शेळी ही नुसती फिरत राहते, इकडून तिकडं आणि तिकडून इकडं सारखी चक्रा मारत राहते. शेळ्यांच्या शरीरातील पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊ नये म्हणून आपण शेळ्यांना दुपारी सोडत नाही, म्हणजे उन्हामध्ये फिरवत नाही. शेळ्या ह्या रात्री खूप हलक्या मध्ये झोपलेल्या असतात. थोडासा जर कधी आवाज झाला तर त्या दचकन उठून बसतात. म्हणून शेळ्यांना दिवसाही आरामात करण्याची गरज असते. शेळ्या ह्या जवळपास रात्री 4 ते 5 झोपतात. तसेच दिवसासुद्धा त्यांना झोपण्याची व आराम करण्याची गरज भासते. म्हणून आपण शेळ्यांना जास्तीत जास्त आराम कसा करता येईल याच्याकडे जास्त लक्ष देत असतो. त्यावेळेसच आपल्या शेळ्यांची ही क्वालिटी चांगली तयार होतेच. खाद्यव्यवस्थापनाबरोबर शेळ्यांची झोप व शेळ्यांना रवण आणि आराम या गोष्टीकडे पण विशेष लक्ष दिले गेले पाहिजे. त्यावेळेस आपण शेळीपालनमध्ये यशस्वी होऊ शकतो. शेळ्यांचा हा जास्तीत जास्त वेळ खाण्यामध्ये जातो. तर यामध्ये शेळ्यांना आपण रवण करण्यासाठी आणि आराम करण्यासाठी विशेष वेळ दिला गेला पाहिजेत.